निफाड तालुक्यातील चांदोरी गावात आज बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची ज्या क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली, सदर घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून त्यांच्या मुख्य मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी चांदोरी गावातील सर्वपक्षीय नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदवून संपूर्ण गाव बंद ठेवून आंदोलन केलं। यावेळी गाव बंद यशस्वीपणे पार पडला आणि आरोपींना शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। या बंदमध्ये चांदोरी गावातील सर्व व्यापारी ग्रामस्थांनी सहभाग घेऊन या बंदला आपापली दुकानं बंद ठेवून निषेध नोंदवण्यात आला। चांगला प्रतिसाद दिला चांदोरी गावाने आणि ज्यांनी जे कृत्य केलं संतोष देशमुख यांचे, तर त्यांना कठोर अशी शिक्षा मिळावी चांदोरी गावाचं निवेदन आहे। आरोपींबद्दल काय बोलाल तुम्ही? आरोपी गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच पाहिजे। फाशी जी झाली तरी चांगलं होईल, वाईट काहीच व्हायला। आता काल परवाचे फोटो व्हायरल झाले, व्हिडिओ व्हायरल झाले, इतक्या क्रूरपणे मारलंय, तर आपण कसं बघताय त्याकडे? ते आता चांगले नाहीच आहे ना, तर वाईट आहे ना, वाईट करणार काय चांगलं म्हणणार? कुठंच झालं नाही पाहिजे, कोणालाही झालं नाही पाहिजे असं कृत्य वाईट कृत्य करणाऱ्याला क्षत्राची माळ घालून मिरवणूक काढली पाहिजे, मिरवणूक काढली पाहिजे। त्यातला एक आरोपी अजून फरार आहे, सापडला नाही, त्याबद्दल काय बोलाल? नेपाळमध्ये सापडावला पाहिजे ना, शासन काय करते? शासनाने सापडावला पाहिजे, बोलून त्याला एक कठोर शिक्षा झाली पाहिजे। लाखे राजे तो काय चांदोरी गावाने एवढी साथ दिली का सगळं पितूसाच आहे, एवढं आमचं सगळ्याचं सहकार्य आहे। आपण त्या फोटोमध्ये असं दिसतंय की मारल्यानंतर सुद्धा सेल्फी काढताना किंवा व्हिडिओ काढताना ते आरोपी हसताय किंवा त्या याच्यावरती डेड बॉडीवरती किंवा संतोष देशमुख यांच्या बॉडीवरती ते लघवी करताय। किती संतापजनक वाटतंय। म्हणजे किती कोणी असेल तरी असं वागू नये। अहो, त्यांच्या आईनं त्यांचा पाटा असाच पुजलेला आहे का तुम्ही हेच कृत्य करा? या नालायकांना ना गाडवावर बसून धिंड काढून यांची फाशी दिली पाहिजे, रस्त्यावर, कोर्टात नाही, रस्त्यावर दिली पाहिजे, लोकांच्या हवाली केलं पाहिजे, त्यांनी लोकांच्या हवी करावं। महिन्यापूर्वी निगूनपणे माणूसपणे अत्याचार करून हत्या करण्यात आलेली आहे। सदरची घटना ही माणुसकीला काळिमा फासलेली असून त्या घटनेचा आम्ही सर्व ग्रामस्थ निषेध व्यक्त करीत असून त्या कृतीर्थ स्वयंस्फूर्तीने आज 1 दिवसाचा बंद पाळत आहोत। सदर घटनेतील एक आरोपी अद्यापही फरार असून त्या त्वरित अटक होऊन सदर गुन्ह्याचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून काही संतोष देशमुख मुलातील सर्व आरोपी व मारेकरी यांना कठोर अशी शिक्षा लवकरात लवकर व्हावी व संतोष देशमुखांना न्याय मिळावा अशी संपूर्ण चांदोरी ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही विनंती करीत आहोत। आजचा बंद हा शांतता मार्गाने होणार असून काही संतोष देशमुख यांना सर्व गावकऱ्यांच्या वतीने आदरांजली वाहण्यासाठी व संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी आम्ही सगळेजण विनंती करीत आहोत। या विनंतीचा आपण विचार करून योग्य ती कार्यवाही कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। कळावे समस्त ग्रामस्थ चांदोरी व नागापूर क्षेत्र सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सायकडा यांना माहितीसाठी व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सविनयपणे आम्ही सादर करत आहोत। अशा प्रकारचे निवेदन। नाशिक माझासाठी राहुल उणवणे, चांदोरी।